याकोबाचे पत्र हा दुसरा अध्याय वचन 19. विश्वास व कृती. विश्वासाने आम्ही कृती करणारे लोक बनले पाहिजेत. फक्त विश्वास आहे पण कृती नाही आहेत तर विश्वास मेलेला आहे. आता विश्वास कशाने जिवंत राहील? जर आम्ही कृती केली नाही. वचन 19 याकोब 2:19. एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस ते बरे करतोस. भूते तसे विश्वास धरतात हो थरथर कापतात. सैतानला सुद्धा माहिती आहे एक परमेश्वर आणि सैतान सुद्धा भीतो एकच देव आहे. आम्हाला सुद्धा माहिती आहे, सत्य आम्हाला समजला, सत्य आम्हाला कळाला की आम्ही हे विश्वास करतो की एकच परमेश्वर आहे. आम्ही सुद्धा विश्वास करतो एक देव आहे. सैतान सुद्धा विश्वास करतो की एकच परमेश्वर आहेत. की सैतानाच्या विश्वासमध्ये आणि आमच्या विश्वासमध्ये काय फरक आहे? सैतान म्हणतो एकच देव आहेत. सैतान देवाला भीतो. आम्ही बी देखील एकच परमेश्वर आहेत, आम्ही बी देवाच्या भयामध्ये चालतो. आमच्या विश्वासमध्ये आणि सैतानाच्या विश्वासमध्ये काय फरक आहे? वचन 20. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रिया वाचून विश्वास निरंतर आहे हे समजायला तुला हवा काय? वचन काय सांगतो की बुद्धिहीन म्हणजे ज्ञान म्हणतो ना, ज्ञान गेलेल्या. कारण की वचन सांगतो की बुद्धिहीन मनुष्य म्हणजे की विश्वासाने आम्ही क्रिया केले पाहिजेत, कृती करणारे बनले पाहिजेत. कृतीतून विश्वास काय होतो? पूर्ण होतो. वचन 21. आपले बाप अब्राहामाने आपल्या पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पण केले. यात तो क्रियांनी नीतिमान ठरले नव्हतं काय? विश्वास त्यांच्या क्रियासहित कार्य करत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. बायबल सांगते की अब्राहम नावाचा एक सामान्य व्यक्ती होता, एक साधारण व्यक्ती. अब्राहमाला वयाच्या 75 वर्षे देवाने त्यांना पाचारण केला. देवाने त्यांना काही गोष्टी सोडल्या सांगितलं की अब्राहम विश्वासाने काही गोष्टी सोडला आणि परमेश्वराची आज्ञा पाळला आणि आज्ञा स्वीकार केला आणि देवाच्या मार्गाने चालणे सुरुवात केला. कोण? अब्राहम. आता ही स्टोरी आहेत. मग काही दिवसांनी अब्राहमाला मूळबाळ नव्हते. 9 वर्षानंतर देवाने एकुलता एक पुत्र दिला. त्याच्या पुत्राचं नाव आहे इसाक. इसाकावर अब्राहम खूप प्रेम करत होता, कारण की लय दिवसाने घरामध्ये लेकरू झालेले आहेत. खूप आनंद, खूप विश्वास देखील ते विश्वासाने भेटला अब्राहमाला. विश्वासाने कृती करणार होता, आचरण करणार होता, ते मिळालं. मग तो परमेश्वर म्हणतो देखील, देवाने म्हटला तुझा एकुलता एक पुत्र मोरी देशावर काय कर, त्याचे अर्पण कर. उत्पत्तीचे पुस्तक 22व्या अध्यायामध्ये पूर्ण ही स्टोरी आहेत. अब्राहमाने ऐकला, लगेच स्वीकार केला आणि इसाकाला घेऊन निघाला. 2 नोकरला घेतला, निघाला प्रवासमध्ये, यात्रामध्ये. कुठं? मोरी पर्वतावर निघाला. वचन उत्पत्ती पुस्तक 22 अध्याय वचन 12 का बघा. मग ते नाही 12. मग ते बोलला, तू मुलावर आपले हात उचलू नको, त्याला काहीही करू नको, कारण तू आपल्या पुत्रस, आपल्या एकुलता एक पुत्रस मला अर्पण्यास मागे पुढे पाहिले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला दिसून आला. ज्यास परमेश्वराने अब्राहमाला चेक केला की देवाने ट्राय केला की देखील देवाने मागितलं की तुझा एकुलता एक पुत्र मला काय कर, अर्पण कर. आणि जसं अब्राहमाने वेदी रचवला, लगेच चाक घेता वरनं परमेश्वर म्हणतो की खबरदार की तुझ्या मुलगाला मारायचे नाही. त्याला हात सुद्धा उचल की तेव्हा म्हणतो की तू काही पण करू शकतो माझ्यासाठी. तू इसाकाला हात उचलू नको. ज्याच देवाने मागून पाहिलं परमेश्वर, ज्याच अब्राहमाला चेक करून बघितला परमेश्वर, अब्राहमचा हृदय पारखून बघितला परमेश्वर, अब्राहम तयार झाला. अब्राहम जे होता ना, सर्व काही देवाला देण्यासाठी तयार होता. वचन सांगतो की अब्राहम विश्वासाने कृती करणार होता. आज बरे लोक म्हणतात आमचा विश्वास आहे, पण रविवारी प्रार्थना नाही.
आमचा विश्वास आहे पास्टर तिथं बसणार नाहीत, आमचा विश्वास आहे घरात सुद्धा वचन नाही वाचणार, आमचा विश्वास आहे प्रार्थना सुद्धा नाही. जर तुम्ही कृती करत नाही, जर तुम्ही क्रिया करत नाही, तर तुमचा विश्वास सैतानाच्या गिनतीमध्ये येईल. मग सैतानं तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. सैतान म्हणतो की देव आहे, आम्ही म्हणतो येशू आहे, येशू आहे. मग त्याच्या तुमचा विश्वास सैतानच्या विश्वासमध्ये काहीच फरक नाही. पण अब्राहम जो होता, सैतान कधी कृती करत नाही, सैतान कधी आचरण करत नाही, सैतान कधी चांगले काम करतच नाही आहेत, फक्त तो विश्वासाला म्हणतो. तर आमचा विश्वास कोणासारखा पाहिजे? अब्राहमसारखा देखील. तर वचन म्हणतो की 26 याकोबाच्या पत्रात 2 अध्याय वचन 26, म्हणून जसं शरीर आत्म्यापासून निर्जीव आहे तसा विश्वास ही क्रियापासून निर्जीव आहे. विश्वास क्रियापासून काय? निर्जीव आहे. तसं शरीर आत्म्यापासून निर्जीव आहे. आता शरीरामध्ये जर देवाच्या आत्माचा प्राण निघून गेला, काय? डेड बॉडी. मग आता विश्वासाला जर आम्हाला बरेच लोकांचे विश्वास मिळले आहेत, आता जर विश्वास जर जिवंत करायचा असेल तर आम्ही कृती करणारे, आचरण करणारे बनले पाहिजेत. आज स्वतःला चेक करा की तुम्ही प्रार्थना बसतं का. आज स्वतःला चेक करा खरोखर आम्ही किती देवाची आज्ञा पालन करतो. देव म्हणतो की 6 दिवस काम कर, 1 दिवस परमेश्वराचा आहे. याला म्हणतो देखील आपले देवाने दिले दशमांश मिळकत देखील प्रभूच्या कार्याचे देण देखील आम्ही काय आम्ही प्रॅक्टिकलमध्ये आणतो देखील. ते हे क्रियामध्ये आणणे. जर शरीरामध्ये देवाने प्राणच काढून घेतला, जर याच्यामध्ये आत्मा निघून गेला, हे काय? डेड बॉडी. ते निर्जीव आहे, त्याच्यात काहीच नाही, जीवन नाहीत, तो काहीच करू शकणार नाहीत. त्याच प्रकारे आहे, जर तुम्ही हॉटेलमध्ये जातात, ते म्हणलं की साहेब वेटर एखादं चाय घेऊन ये, समजा त्याने चाय आणलेच नाही आहेत, तुम्हाला राग येईल, क्रोध येईल. अरे जेवणाचा 2 घंटे झाले, जेवण ऑर्डर केला. म्हणजे त्याने जसे त्याने वेटर तुम्ही सांगितले की 10 मिनटं म्हणतो, 10 मिनटं तुम्हाला जेवण येतो, म्हणतं की कृती. त्याने ऐकला, लगेच तुम्हाला जेवण आणून दिलं. त्याच प्रकारे देवाचे वचन अब्राहम आणि परमेश्वर ऐकला. अब्राहम सर्व काय देवाला द्यायला तयार होता. वचन बघा त्याच्यातला 23 याकोब 2:23, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते देवाला नीतिमत्व असं गिनण्यात आले आणि त्याला देवाचे मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. अब्राहमच्या जीवनामध्ये देवाचे वचन पूर्ण झाला. कारण का? आज वचन जे सांगतो आम्ही ते करतो का? वचनामध्ये जे लिहिलेत आम्ही त्यानुसार वागतो का? वचन आम्हाला कृती करायला सांगतो, वचन वाईट गोष्टी सोडायला सांगतो, वचन पाप सोडायला सांगतो, वचन गलत गोष्टी देव गलत गोष्टी करायला परमिशन देत नाही प्रभू, ते सोडायला सांगतो परमेश्वर. पण आम्हाला एक गोष्ट समजले पाहिजे की आम्ही कृती करणारे बनले पाहिजेत, आचरण करणारे बनले पाहिजेत. तर त्याच्यातून विश्वास काय राहील? जिवंत राहील. आज स्वतःला चेक करा. काही लोक म्हणले की तुम्ही प्रार्थना काय? हा आमचा विश्वास आहे, प्रार्थना करता का? आमचा खूप मोठा विश्वास आहे, पण जीवनामध्ये कृतीच नाहीत. विश्वास आहे पण कृती नाहीत. पण आम्हाला वचन सांगतो की विश्वासाने आम्ही कृती करणारे लोक बनले पाहिजे. जर सेवकांना कोणी जर एखादं फोन लावलेत, त्याला म्हटलं की हा येतो येतो येतो, हा करतो, आम्ही हे लबाड बोलणे काहीतरी फेकायचे मग फेकतो आम्ही काही पण. देवाचे प्रेले कनो अब्राहमाला जर देवाने आशीर्वाद दिला, अब्राहम परमेश्वराच्या मार्गावर चालला, तर आज स्वतःला चेक करा की तुम्ही कोणाच्या मार्गावर चालेल. सैतानने आमचे डोळे आंधळे करून ठेवले आहेत. फक्त आम्हाला ईश्वरामधला फक्त सैतान काय म्हणतो? विश्वासावर आहे, प्रार्थना करायची गरज नाही, वचन वाचायची गरज नाहीत, पुढे जायची गरज नाहीत, फक्त विश्वासावर राहायचे. मग ह्याला म्हणतात की सैतानाचा विश्वास. जर काहीच करत नाहीत, फक्त येशू म्हणतो, येशूचे सांगितल्या गोष्टी करत नाही, की कृतीच करत नाहीत, तर आज सैतानाचा विश्वास आहे त्यांच्यात. तर देवाचे लेखून बायबल सांगतो की आम्ही सैतानाची कृती नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र येशू जन्मला, की आम्ही सैतानाची कृती करू नयेत, आम्ही आज परमेश्वराची कृती केली पाहिजे. तर या वचन एकच सांगतो की आम्ही आचरण करा, कृती करा, वचन जे सांगतो ते गोष्टी करा. परमेश्वर वेळ द्या, आपल्या मिळकत देवाच्या 10 वर्षां प्रभूच्या कार्यासाठी द्या.
प्रभू करतो मला आशीर्वादी करणार आहे.